हाय, मी आहे डॉक्टर शरयू आणि तुम्हा सगळ्यांचं ANM GNM प्रॅक्टिकल आस्पेक्ट सर्टिफाईड कोर्सेसच्या क्लासमध्ये स्वागत आहे. आज आपण माहिती घेणार आहोत ब्लड सॅम्पलिंग कसे घेतात आणि त्याचे महत्त्व काय. नर्सिंगमध्ये ब्लड सॅम्पल घेणे हे एक महत्त्वाचे काम आहे आणि नेहमी आपण 2 बॉटल्स वापरतो, ते आहे प्लेन आणि EDTA बॉटल. कारण सारखंच आपल्याला पेशंटचं सॅम्पल घेत राहावं लागतं. तर ब्लड सॅम्पल घ्यायचं म्हटलं की आपल्याला डेफिनेटली अशा काही बॉटल्स असतात ज्या कॅपवरून आपण आयडेंटिफाय करतो की ह्या कोणत्या आहे. आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे कॅपचं महत्त्व वेगवेगळं आहे. ब्ल्यू असते, रेड असते, ग्रीन, पिंक, ग्रे, येल्लो अशा वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येकाचं महत्त्व वेगवेगळं असतं आणि डिपेंड करतं की ते कोणत्या लॅबमध्ये काय वापरतात. पण जनरली आता आपल्याकडे ह्या 2 वापरल्या जातात. ही आहे EDTA, याच्यामध्ये इथिलीन डायअमाइन टेट्राॲसिटिक ॲसिड टाकलेलं असतं आणि ह्याच्यावर पूर्णच लिहिलेलं असतं. ह्याची कॅपॅसिटी आहे 2 ml याच्यामध्ये घेतो आपण. आणि ही जी आहे ही L ट्यूब आहे, क्लॉट ॲक्टिवेटर याच्यात टाकलेलं आहे आणि याची कॅपॅसिटी आहे 4 ml. क्लॉट ॲक्टिवेटरमध्ये काय असतं की तुम्हाला जर प्लाझ्मा पाहिजे, सिरम पाहिजे असेल, सिरम आपण नाही म्हणत का, सिरम क्रिएटिनिन, सिरम ब्लड युरिया, सिरम क्रिएटिनिनसाठी काय लागतं, सिरम पाहिजे असेल तर आपल्याला क्लॉट ॲक्टिवेटर टाकावं लागतं. क्लॉट जर झाला तर क्लॉटच्या वर मग लगेच सिरम जमा होतं. तर ह्याच्यामध्ये क्लॉट ॲक्टिवेटर टाकलेलं असतं आणि ह्याच्यावर एक्सपायरी डेट पण दिलेली असते. तर ह्याची एक्सपायरी डेट आहे 10/24 पर्यंत आणि ह्याची एक्सपायरी डेट आहे याची 6/23 पर्यंत. तर हे कॅपनुसार ह्या बॉटल्स वेगवेगळ्या पॅथॉलॉजीमध्ये किंवा सेंटर्समध्ये वापरल्या जातात आणि ह्यावर लेबल असतं, नाव असतं, ID असते, कुठली टेस्ट करायची आहे आणि डेट. आता एवढ्याशा कागदावर आपण सगळं नाही लिहू शकत, पण आपण याच्यावर कमीत कमी नाव तरी पेशंटचं लिहून टाकायचं. कारण आपण डिटेल्स जे आहे, नेम, पेशंट, एज, कुठल्या हॉस्पिटलचं आहे ब्लड आणि कुठल्या टेस्ट करायच्या आहे हे आपण वेगळं लिहून एका कागदावर त्यांना देत असतो. त्याच्यामुळे एवढ्याशा कागदावर आपण काही लिहू शकत नाही, पण याच्यावर कमीत कमी नेम ऑफ द पेशंट तुम्ही चांगल्या रीतीने मेन्शन करा. तर प्लेन आणि EDTA बॉटल आपल्याला फार आवश्यक असते कुठलंही ब्लड सॅम्पल घेताना. आता ब्लड सॅम्पल घेताना क्युबॉयटल व्हेनच वापरली पाहिजे असं काही नियम नाही आहे. आता मला प्रश्न विचारला गेला की एका लठ्ठ पेशंटमध्ये तुम्ही क्युबॉयटल व्हेनमधनं ब्लड कसं काढणार. पुष्कळदा ICUचे पेशंट इडिमॅटस असतात, खूप सुजलेले असतात, त्यांच्या व्हेन्स दिसत नाही. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं. अशा वेळेस पुष्कळदा एक तर फिमोरल पंक्चर करून ब्लड घेतलं जातं आहे की नाही, किंवा जी अवेलेबल वेन तुम्हाला सापडत असेल आहे ती तुम्हाला उपयोगात आणायची आहे. हे शिशा फक्त पहिले आधीच घेऊन घ्यायच्या. आपलं पूर्ण जे साहित्य आहे ते आधीच घेऊन घ्यायचं. असं नाही करायचं की ब्लड घेतलं आणि मग तुम्ही धावत आहे तिकडे नेऊन टाकायसाठी, असं नाही करायचं. शिशी आहे तुमची तिथे पाहिजे, असिस्टंट पाहिजे. जसं तुम्ही ब्लड काढलं तसंच ते कॅप खोलल्या गेली पाहिजे आणि ब्लड त्याच्यात टाकलं गेलं पाहिजे. आता नेमकी सिरिंज कोणती वापरायची आहे, 2 ml वापरायचे, 5 ml वापरायचे, कोणत्या गेजची निडल वापरायची. जनरली आपण 22 गेजची निडल वापरतो, 5 ml सिरिंज वापरतो. कधी 10 ml सिरिंज पण वापरायची, पण 22 गेज निडलच वापरायची, कारण 20 खूप जास्त मोठी होऊन जाते. आता प्रत्येकांची क्युबॉयडल व्हेन अशी प्रॉमिनंट दिसत नाही जशी काही माझी दिसते ही, पण माझी या हातावर अजिबात दिसत नाही. तर ॲनाटॉमिकल व्हेरिएशन्स हे खूप असतात. आपल्याला काय करायचं असते
की आपल्याला व्हेन डिफाईन करायची असते. तुम्ही इथनंही घेऊ शकता ब्लड सॅम्पल. असं काही नाही की तुम्ही क्युबॉइडलमधनंच घेतलं पाहिजे. पण व्हेन डिफाईन करायसाठी तुम्हाला पंपिंग इफेक्ट आहे का ते जज करणं इम्पॉर्टंट असतं. जसं आता ही व्हेन आहे, ही समजा आता मी प्रॉमिनंट नाही केलेली आहे इथे. समजा लठ्ठ पेशंट आहे आणि ही अशी प्रॉमिनंट नाही झाली, जशी आता इथे दिसते ही अशी प्रॉमिनंट नाही झाली. पण तुम्हाला काय करावं लागतं, मग पंपिंग इफेक्ट आहे का पाहावं लागतं. पंपिंग इफेक्ट असेल तरच तुम्ही पेशंटला नीडल ॲडव्हान्स करायची. जोपर्यंत पंपिंग इफेक्ट तुमचा कन्फर्म झाला नाही तोपर्यंत नीडल तुम्ही पेशंटला विनाकारणच उगाचच शॉट घ्यायचा नाही. अजिबातच पेशंटला इंजेक्शन तुम्ही म्हणजे लावायचं नाही, ब्लड काढण्यासाठी टोचायचा नाही. 100% आपण ती म्हणजे ॲश्युअर करून घ्यायची की नाही ही व्हेनच आहे. कारण असं मॅथमॅटिक्सच नाही आहे की तुम्ही क्युबॉइडलमधनंच घ्या. क्युबॉइडलमधनं ह्याच्यासाठी घेतो की क्युबॉइडल व्हेन जी असते पुष्कळदा अशी सुपरफिशियल असते. जस्ट स्किन आणि स्किनच्या खाली ही जी आहे ही क्युबॉइडल व्हेन ही इतकी प्रॉमिनंट असते काही लोकांमध्ये. म्हणून काय असतं, जनरली काय करतात लोक ही प्रिफर करतात. कारण स्किनच्या खाली ती अगदी सुपरफिशियल आणि मोठी वेन असल्यामुळे कसं असतं की तुम्ही 22 गेजची नीडल टाकली की भस्कन ब्लड येऊन जातं. पण ज्या ठिकाणी पेशंट शॉकमध्ये आहे, ज्या ठिकाणी पेशंट ICUजमध्ये आहे, त्यांची बॉडी इडिमॅटस आहे, त्या ठिकाणी सॅम्पल घेणं निश्चितच डिफिकल्ट जातं. आणि ती एक स्किल आहे. त्याच्यासाठी तुम्हा लोकांना पहिले पेशंटची कुठली व्हेन आपल्याला मिळते, नेमकं किती ml ब्लड काढायचं आहे आणि ती व्हेन चांगल्या रीतीने प्रॉमिनंट केली आहे का, पंप होते आहे का, ते बघितल्यानंतरच तुम्हाला तिथे प्रोसिजर ब्लड घेण्याची करायची. आणि बॉटल्स आपल्या जवळ ठेवा, इमिजिएटली काढायचं, नीडल काढून घ्यायची आणि नंतर आपण ब्लड टाकायचं. नीडलमधनं ब्लड टाकायचं नाही. कारण त्याच्या मागचं लॉजिक असं आहे की तुम्ही नीडलमधनं ब्लड टाकलं, डायरेक्ट असं पुश केलं तर नीडलमध्ये जे आपले RBCs WBC सेल आहे ते डॅमेज होतात असं म्हणतं. त्याच्यामुळे काय करायची, नीडल काढून घ्यायची आणि सिरिंजनी ह्याच्यामध्ये पाहिजे तेवढं घेऊन घ्यायचं. त्याच्यात ऑलरेडी मेन्शन असतं की इथे 2 ml आहे आणि इथे 4 ml आहे. तर 6 ml ब्लड तुम्हाला घ्यायचं आहे. आणि तुम्ही जिथे मॅक्झिमम नुसतं CBC वगैरे करायचं असेल तर 1 ml 2 ब्लड होऊन जातं. पण ज्या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल इन्व्हेस्टिगेशन्स करायचे असतात तेव्हा 6 ml वगैरे इनफ असतं. तर मी तुम्हाला आता प्रोसिजर दाखवणार आहे की कसं क्युबॉइडल व्हेन नाही मिळाली तर ॲसेसरी ज्या व्हेन्स असतात त्या ॲसेसरी व्हेन्समधनं ब्लड कसं घेतल्या जातं. तर प्रोसिजर बघूया. आपण क्युबॉइडल व्हेन बघतोय. आता प्रत्येकाची क्युबॉइडल फोसाच्या सेंटरमध्ये मिळणार नाही. काही लोकांचे क्युबॉइडल व्हेन अशी सेंटरमध्ये मिळते, दिसली. पण काही लोकांची क्युबॉइडल व्हेन ही अशी सेंटरमध्ये दिसत नाही. आपल्याला ब्लड काढायचं असेल तर आपल्याला टुर्निकेट बांधून घ्यायला लागतं. त्याच्यानंतर पक्की मूठ बांधायला सांगायचं आणि पहिले व्हेन प्रॉमिनंट करून घ्यायची. व्हेन ही आता व्हेन आपल्याला एक प्रॉमिनंट व्हेन दिसते आहे, पण ही व्हेन क्युबॉइडल व्हेन नाही. क्युबॉइडल व्हेन ही इथे आहे पण ही डीप आहे आणि ही आपल्याला लोकेट करता येत नाही या पेशंटमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला असं नेसेसरी नाही की ब्लड काढायसाठी आपल्याला ती क्युबॉइडल व्हेनच घ्यायला लागणार. आपल्याला जी सुपरफिशियल दिसते आपण तिथनं पण घेऊ शकतो. आता आपण यांचं ब्लड काढतोय. हे 5 ml आहे. झालं, निघालं. मग लगेच ठेवा, काढून घ्या आणि टुर्निकेट रिलीज करा.
आता ही झाली प्रोसिजर आणि मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही ब्लड घ्या आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. एक व्यक्तीने मला विचारलेलं आहे की लोकल द्यायच्या आधी म्हणजे कुठलीही शॉर्ट प्रोसिजर करायच्या वेळेस लोकल कसं दिलं जातं, तर नेक्स्ट व्हिडिओ आपण लोकल कसं दिलं जातं ह्याच्यावर आपण घेऊ. पण लोकल सिस्टर्सला द्यायची गरज नाही आहे. लोकल जे देतात ते जनरली डॉक्टर्सच देतात. पण एक माहिती म्हणून विचारला गेलेला प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला ही प्रोसिजर दाखवून देणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही शेअर करा आणि तुम्हाला कुठलेही क्वेश्चन्स आले तर तुम्ही विचारायला अजिबात विसरू नका. मी त्याला तुम्हाला उत्तर नक्की देणार. धन्यवाद.